लातूर शहर महानगरपालिकेची निवडणूक संपन्न झाल्यापासून लातूर शहराचे महापौर आणि उपमहापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यामध्ये पडणार याबद्दल मागच्या अनेक दिवसांपासून म्हणूयात आपण शहरामध्ये एक उत्सुकतेचं वातावरण होतं आणि ती उत्सुकता आज संपलेली आहे। लातूर शहराच्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे तर उपमहापौरपदी ॲडव्होकेट स्नेहल उटगे यांची काँग्रेस पक्षाकडून निवड करण्यात आली आहे। या निवडीनंतर लातूर शहरातील अनेक भागामधून संमिश्र अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया येत आहेत। लातूर शहराला पहिली दलित महिला महापौर मिळाल्यामुळे एक प्रकारचा आनंद लोकांमध्ये दिसून येत आहे। मात्र मुस्लिम बहुल भागामध्ये काँग्रेस पक्षाची एक सेक्युलर विचारधारा असताना सुद्धा आणि लातूर शहर महानगरपालिकेची निवडणूक ज्यावेळेस सुरू होती त्यावेळेस मुस्लिम समाजाच्या योगदानामुळे कुठेतरी काँग्रेस पक्षाची सत्ता लातूर शहर महानगरपालिकेवर आली असे असून सुद्धा मुस्लिम समाजाला कुठल्याही प्रकारे अधिकाराचं पद या ठिकाणी देण्यात आलेलं नाही, अधिकृत पदाचं वाटप करण्यात आलेलं नाही। मुस्लिम समाजाला किमान उपमहापौर म्हणून रिप्रेझेंटेशन द्यायला पाहिजे होतं किंवा सभापतीसारख्या पदांवर तरी मुस्लिम समाजाचा एखादा नगरसेवक घ्यायला पाहिजे होता। अशा प्रकारची एक भावना, अशा प्रकारचं एक विचार लोकांमध्ये एक सूर दिसून येत आहे। खरं तर महापौर असेल किंवा उपमहापौर असतील, महापौर निवडण्याचा प्रश्न तर आरक्षणामुळे सुटतो, मात्र उपमहापौर असतील किंवा सभापती आणि त्या अनुषंगाने जी लाभाची पदं आहेत ती पदं कुणाकडे द्यावीत हा त्या पक्षाचा प्रश्न असतो, तो त्या पक्षश्रेष्ठींचा अधिकार असतो। यामध्ये बरेच वेळा राजकीय गणित जुळवावी लागतात आणि त्याचबरोबर कुठल्याच समाजाला संतुष्ट केल्यानंतर आगामी निवडणुकांमध्ये किंवा लातूर शहरासारख्या ठिकाणी आपला पक्ष मजबूत करण्याची गणितं जुळवली जातात। मात्र कुठेतरी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे होतं अशा प्रकारचा एक जोरदार आवाज आता अल्पसंख्याक समुदायाकडून लातूर शहरामध्ये समोर येताना दिसत आहे। तुम्हाला या सगळ्या प्रक्रियेबद्दल आणि या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि पाहत रहा महाराष्ट्र जीवन न्यूज माझ्यासोबत। धन्यवाद।